नमस्कार। आज दिव्यांग समन्वय समिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज जी काही बैठक घेण्यात आली, दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने जे काही सर्व पदाधिकारी, सर्व समाजसेवकांच्या वतीने दिवाळीमध्ये 6/10/2025ला जे काही मोठं काळी दिवाळी उपोषण करण्यात आलं, त्या पद्धतीने आम्ही दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने विविध मागण्या केल्या होत्या। त्या मागण्या ज्या आहेत की दिव्यांगांना अनुदान तत्काळ त्यांच्या बँकेत जमा करण्यात यावं व त्याचप्रमाणे त्यांना दर महिन्याला दिव्यांगांना अनुदान देण्यात यावं। हा जो काही मागणी आहे दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनची, ती महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ साहेब, अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब व आणगा मॅडम यांनी ती मान्य केलेली आहे। प्रत्येक महिन्याला ते दिव्यांगांच्या खात्यामध्ये अनुदान देणार आहे। त्याचप्रमाणे दिव्यांगांची जी काही तत्काळ नोकर भरती जे आहेत, निमशासकीय, शासकीय आणि खाजगी कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये सुद्धा दिव्यांगांना लवकरात लवकर 1 जानेवारीच्या अगोदर जे काही माननीय सचिव IS तुकाराम मुंडे साहेबांनी जो GR दिलेला आहे, त्या GR प्रमाणे 1 जानेवारीच्या अगोदर ताबडतोब दिव्यांगांची नोकर भरती करण्यात यावी, ही मागणी आम्ही त्यांना सांगितली की तत्काळ करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिलेले आहेत। त्याचप्रमाणे आरोग्य विभाग असेल, हिमोफिलिया पेशंट असेल, यांच्या आरोग्याचा विमा व त्याचप्रमाणे त्यांचं जे काही दिव्यांगांना जे काही आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून द्यावी, त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून द्यावी, त्या जी मागणी आहे ती मान्य करण्यात आलेली आहे। आणि दिव्यांगांना विमा असावा यावरती ते शासनाशी पत्रव्यवहार करणार आहे की प्रत्येक दिव्यांगाच्या कुटुंबाला हा मेडिकल विमा असावा, ही मागणी आम्ही जोर लावून धरलेली आहे। त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावरती पुढे पत्रव्यवहार शासनाशी करणार आहोत। त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे काही खाजगी बिल्डर आहे, क्लस्टर आहे, पंतप्रधान योजना आहे किंवा SRA योजना आहेत, त्या घरकुल योजनेमध्ये 5% घरं, गाळे आणि स्टॉल या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की स्ट्रिक्टली नगरविकास असेल, स्थावर मालमत्ता असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, या विभागाच्या आयुक्तांनी तत्काळ त्याची कारवाई करावी। इथून पुढे जो विकास होत असताना दिव्यांग कायद्याप्रमाणे 5% भूभाग आणि 5% सभागृह किंवा 5% घरे, गाळे हे राखीव ठेवावे, ही मागणी आम्ही त्यांच्याकडे जोर लावून धरली। त्यांनी ती मान्य केलेली आहे। जर ती भविष्यात त्यांनी जर केली नाही तर आम्ही दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन आणि विविध जे काही आमच्या मित्र संघटना आहेत यांच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करणार असा इशारा आज आम्ही देत आहोत। त्यांनी मान्य जरी केलेलं असलं तरी पण ती कारवाई होत नाही, तर आम्ही ती कारवाई करून घेण्यासाठी वेळोवेळी जे काही संविधान कायद्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला आंदोलन करण्याचा जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराप्रमाणे वेळोवेळी ज्या मागण्या आम्ही दिलेल्या आहेत त्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही किंवा त्यावर कानाडोळा केला गेला असेल प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा शासनाने, तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन वेळोवेळी संविधान कायद्याप्रमाणे आम्ही आंदोलन करणार। न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहणार। छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं स्वराज्य निर्माण झालं, त्याचप्रमाणे दिव्यांगांचं सुद्धा स्वराज्य या ठाणे महानगरपालिकेमध्ये निर्माण केल्याशिवाय, या महाराष्ट्रात निर्माण केल्याशिवाय राहणार नाही। त्याचप्रमाणे दिव्यांगांचे 5% नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक, विविध समित्यावरती 5% सदस्य, मंडळावर सदस्य, यासुद्धा मागण्या आम्ही त्यांच्याकडे दिलेल्या आहेत। त्यासुद्धा ते मोठ्या प्रमाणावरती मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्या करण्यासाठी आम्ही शासनाशी सुद्धा राज्य शासन, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि तुकाराम मुंडे साहेब जे काही आपले सचिव आहेत दिव्यांग मंत्रालयाचे, यांना लवकरात लवकर भेटणार आणि जे काही राजकीय आरक्षण जे आहे दिव्यांगांना मिळालं पाहिजे, यासाठी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन जे महाराष्ट्रात, ठाण्यात आणि देशात राजकीय क्रांती केल्याशिवाय राहणार नाही। त्याचप्रमाणे दिव्यांगांना शिक्षण मिळावं, दिव्यांगांचे IS IPS व्हावे, हे सुद्धा मी तिथं मांडलं आहे की दिव्यांगांना लायब्ररी उपलब्ध करून द्या, दिव्यांगांना IS IPS झाले पाहिजे, MPSC UPSC मध्ये आमचे दिव्यांग चमकले पाहिजे, प्रशासकीय विभागामध्ये आमचे दिव्यांग गेले पाहिजे, ही सुद्धा मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे। विशेष म्हणजे दिव्यांग भवन, जी मागणी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन 5-10 वर्षापासून करत होती आणि दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने दिव्यांग भवन ते मंजूर झालेलं आहे आणि 15 माळ्याचं दिव्यांग भवन या ठाण्यामध्ये काम सुरू होतं आहे, 2 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे। 15 माळ्याचं दिव्यांग भवन जे मंजूर झालेलं आहे, ही मागणी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन सलग 7-8 वर्षापासून महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिकेत करत होती। त्याचा विजय हा सर्व दिव्यांगांचा आहे, सगळ्या संघटनेचा आहे। मी म्हणत नाही की दिव्यांग ह्युमन राईट्सचा आहे, सर्व संघटनेचा आहे, सर्व दिव्यांगांचा आहे, ठाणेकरांचा आहे आणि त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो। परंतु सगळ्या दिव्यांगांनी दिव्यांगांच्या प्रश्नासाठी
दिव्यांगाच्या घरपट्टी असेल, टॅक्स असेल किंवा विविध योजना आहेत, या विविध योजना किंवा विविध प्रश्न हे मिटवण्यासाठी सर्व ठाणेकरांनी, सर्व संघटनांनी, सर्व पक्षांनी दिव्यांगांचे कामं करणाऱ्या सगळ्या प्रतिनिधींना आम्ही विनंती करतो की आमचे 5% नगरसेवक या जे काही येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाच्या वतीने 5% नगरसेवक दिव्यांगासाठी तुम्ही राखीव करावी असे मी सर्व पक्षांना विनंती करतोय. आमचा दिव्यांग हा सभागृहात गेला पाहिजे आणि ते आमचे जे प्रश्न आहेत त्यांनी सभागृहात मांडले पाहिजेत. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळांना मी विनंती करतो की दिव्यांगांना जसं मंत्रालय आहे तर त्याप्रमाणे महिलांचा मंत्री असतो, आदिवासींचा मंत्री असतो, सामाजिक घटकांचा सामाजिक मंत्री असतो, तसं दिव्यांग मंत्रालयामध्ये दिव्यांगांचाच मंत्री असावा, दिव्यांगांचाच प्रतिनिधीचा मंत्री म्हणून असावा अशी विनंती मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस साहेबांकडे करतो. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी तुम्हाला विनंती करतो की जे काही कायदे दिव्यांगांचे आहे त्या कायद्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणावरती या देशामध्ये क्रांती केली पाहिजे. दिव्यांगांचा एक मानवताच्या दृष्टिकोनातून त्यांना सगळे अधिकार बहाल केले पाहिजे. हे तुम्हाला युनोने, संयुक्त राष्ट्राने तुम्हाला गायडन्स केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की दिव्यांगांना स्पेशल ट्रीटमेंट, म्हणजे राजकीय असो, सामाजिक असो, औद्योगिक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये दिव्यांग हा पुढे दिसला पाहिजे अशी विनंती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना करतो. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्राचे सर्व मंत्रिमंडळ यांना विनंती करतो. आणि आजचं जे काही 2 शब्द आहेत ते संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय दिव्यांग.